स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सर्व 6 नंबर वार्डमधील जनतेला नमस्कार। आज या ठिकाणी मंचर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्या युतीमधून सुहास प्रकाश चव्हाण हे उमेदवार म्हणून या ठिकाणी एक सुशिक्षित तरुण या ठिकाणी आणि वार्डमधला खास करून हक्काचा माणूस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आम्ही साधारणतः 4:30 वाजता या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करतो। प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची चौकशी करून त्या ठिकाणी काही समस्या असेल तर ज्या समस्यांचं निवारण लागलीच करता येत असेल, काही छोटे मोठे कुठं बल्ब वगैरे बसवायचे असतील तर त्या समस्या लगेच सोडवल्या जातील। परंतु काही अडचणी अशा आहेत तिथे की या ठिकाणी ज्या पूर्वीचे बंगले बिल्डिंग झाल्यात त्यांना तिथे जाण्यासाठी ॲम्ब्युलन्ससुद्धा देखील जाऊ शकत नाही। परंतु भविष्यामध्ये काही लोकांचं अतिक्रमण असेल, काही ड्रेनेजचा देखील या ठिकाणी फार मोठा समस्या आहे। ती ड्रेनेजची समस्या देखील उद्या सुहास आमच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी सोडवण्याचा 100% प्रयत्न करील। पाण्याची समस्या असेल, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, त्याचप्रमाणे घंटागाडी येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अडचण आहे। तर ती गाडी प्रत्येकाच्या दारात कशी पोचेल याची सुद्धा दखल सुहासच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। आणि सुहासच्या पाठीमागे संपूर्ण गोकर्णेश्वर नगर असेल, 6 नंबर प्रभागमधील सर्व जनता, अमरनाथ नगर त्या ठिकाणी सूर्यकांत दायबर बाबा यांचं देखील मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला फोनवरती लाभत आहे। ते देखील या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये स्वतःहून या ठिकाणी येणार आहे। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रमोद बानकेले असतील, संदीप बानकेले असतील, गणेश बानकेले असतील, हे सुद्धा या ठिकाणी आज प्रचारात सहभागी झालेले आहेत। मी जनतेला फक्त एवढंच आश्वासित करू शकतो की आमचा चेहरा नवीन आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं सुशिक्षित चेहरा आहे, तरुण आहे, एक धडपडा हक्काचा माणूस आहे आणि वार्डमधला मेन म्हणजे वार्डमधला माणूस आहे। तरी आपण कमळाचं चिन्ह येणाऱ्या 2 तारखेला कमळाचं बटन दाबून सुहास चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे ही जनतेला नम्र विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।